नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या बातम्यांमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांना या ना त्या आरोपांमध्ये चौकशीला सामोरं जावं लागतंय. एकीकडे सत्ताधारी पक्षाकडून भाजपचेच नेते केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप करतायत, तर यापुढची ईडीची कारवाई नांदेडमध्ये होणार असल्याचे संकेतच खुद्द भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेत. तुम्हाला माझ्या हसण्याचा काय अर्थ काढायचा तो काढा, असं देखील पाटील सांगून मोकळे झाले. नेत्यांवरती कारवाया सुरू आहेत. कोणाला ईडीची नोटीस, कोणाला इन्कम टॅक्सच्या झाली. नांदेडला अशी कारवाई होण्याची शक्यता आहे का? मी काही त्या एजन्सीचा अधिकारी नाही, माहिती असते ना, त्यामुळे मला काही माहिती नाही. माझ्या हसण्यातून काही कळलं तर ते एका मोठ्या माझ्या हसण्यातून काही कळलं तर ते कॅरी करायला हरकत. आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत नांदेडमधून. मुजीब, चंद्रकांत पाटलांनी एक प्रकारचे संकेतच दिलेत की पुढची ईडीची कारवाई नांदेडमध्ये, म्हणजे माझ्या हसण्याचा अर्थ काय तो समजून जा, काय अर्थ काढायचा? बरोबर आहे. त्यांच्या या वक्तव्याला थोडासा इतिहास देखील आहे, कारण की मागच्या महिन्यात आपण पाहतो की मुंबईमध्ये असेल, नांदेडमध्ये प्राप्तिकर विभागाच्या काही धाडी पडल्या होत्या. त्यामध्ये नांदेडच्या एका नेत्याचे निकटवर्तीय व्यापारी जे त्यांच्या कार्यालयाची झाडाझडती झाली होती आणि हाच उल्लेख भाजपच्या नेत्यांनी या प्रचार सभेमध्ये नांदेडमध्ये जेव्हा आले त्यावेळेला देगलूर निवडणुकीच्या प्रचारामध्ये या धाडींचा उल्लेख केला होता. यापूर्वी आशिष शेलार असतील, रावसाहेब दानवे असतील, यांनी देखील देगलूरमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारामध्ये या गोष्टीचा उल्लेख केला होता की मुंबईत आणि नांदेडमध्ये ज्या काही धाडी पडल्या त्या एका नेत्याच्या निकटवर्त्यांवरती ह्या कारवाया झालेल्या आहेत. आणि त्यानंतर आता चंद्रकांतदादा पाटलांनी असे संकेत दिले की यापुढची जी कारवाई आहे ती अर्थातच नांदेडमध्ये होणार आहे. त्यांचा रोख आपण समजू शकतो की नांदेडमधल्या एका काँग्रेसच्या मोठ्या नेत्यावरती आहे. सध्या नांदेडची जी पोटनिवडणूक आहे ती खूप रंगतदार होत चाललेली आहे. एकीकडे भाजप आणि दुसरीकडे काँग्रेसने जोर लावलेला आहे. तर त्यामुळे कदाचित काँग्रेसच्या नेत्यांवरती दबाव टाकण्याचा हा प्रयत्न आहे का, हे देखील याच्यामधून राजकीय विश्लेषक जे आहेत ते याचा अर्थ काढत आहेत. श्वेता. बरं मुजीब, आता नांदेडमधले काँग्रेसचे मोठे नेते म्हणजे अशोक चव्हाण, त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यावरती आता म्हणजे अशोक चव्हाण यांचा नंबर पुढचा असाच त्यातून अर्थ काढायचा का? बरोबर आहे. अर्थातच नांदेडमध्ये मोठे नेते म्हणजे अशोक चव्हाणच आहेत आणि अशोक चव्हाणांनी या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठापणाला लावलेली आणि अर्थात त्यांचं अप्रत्यक्षपणे नाव घेऊन अप्रत्यक्षपणे त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न भाजप करते काय, असा याचा अर्थ घ्यायला काही हरकत नाही. कारण की आपण पाहतोय की मागच्या अनेक दिवसापासून महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवरती अशा पद्धतीच्या कारवाया झालेल्या आहेत. आपण पाहतोय की राष्ट्रवादीचे अजित पवार असतील, त्यांच्या निकटवर्त्यांवरती अशा पद्धतीच्या कारवाया सुरूच आहेत. आणि आता नेहमी महाविकास आघाडीचे नेते असे म्हणतायत की भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जातो. महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांच्यावरती दबाव टाकण्यासाठी म्हणा किंवा सरकार पडण्यासाठी म्हणा अशा पद्धतीच्या कारवाया केल्या जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून आता पुढची कारवाई नांदेडमध्ये होणार असल्याचे स्पष्ट संकेत चंद्रकांत पाटलांनी दिले. आणि अर्थात त्यांचा रोख त्यांनी नाव जरी घेतलं नसेल तरी अप्रत्यक्षपणे त्यांचा जो रोख होता तो नांदेडचे पालकमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावरच होता. तर मुजीब, आता चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलले की मी काय त्या तपास यंत्रणांचा भाग नाही किंवा अधिकारी नाही, तर मग चंद्रकांत पाटलांना पुढचं नाव अशोक चव्हाणांचं हे कसं काय कळलं मग? अर्थात आपण पाहतोय की अनेक जे नेते आहेत महाविकास आघाडीचे, आता परवाच आपण पाहिलं की नवाब मलिकांनी देखील अशा पद्धतीचे आरोप केले की भाजपच्या अंडरमध्ये केंद्रीय तपास यंत्रणा आहेत आणि त्यामुळे भाजपच्या नेत्यांना या संदर्भातल्या अनेक कारवायांबद्दल माहिती असते. चंद्रकांत पाटलांनी इतक्या स्पष्ट पद्धतीने का बोलले हे आपल्याला आता सांगता येणार नाही, परंतु त्यांनी एक प्रकारचे संकेत त्या कारवाई संदर्भातले दिलेले आहेत. हे बोलत असताना त्यांनी अनेक उदाहरणं, अनेक दाखले देखील दिले. त्यांनी सांगितलं की आपलं राष्ट्रवादीचे गृहमंत्री असतील त्यांच्याबद्दल जी कारवाई झाली त्याचा देखील त्यांनी उल्लेख केला. अनेक नेत्यांबद्दलचे त्यांनी नावं वगैरे घेतलेले आहेत. परंतु बोलता बोलता ओघाने का होईना त्यांनी नांदेडमध्ये आले असताना त्यांनी नांदेडबद्दलचा उल्लेख केल्याने त्याला एक राजकीय चर्चेला हे झालेलं आहे. जी मुजीब, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. चंद्रकांत पाटलांनी पवारांचा एकेरी भाषेमध्ये उल्लेख केला होता, त्यावर चंद्रकांत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं. पवारांबद्दल आपल्याला आदर असून चुकीनं बोलल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र त्याचा राऊतांनी इतका बाऊ करू नये असं देखील पाटील म्हणाले.
पुण्यामध्ये बाईट देताना प्रेस ब्रीफिंग करताना हे म्हटलं की पवार साहेबांबद्दल नेहमीच मी आदराने बोलत आलो. माझ्या मनामध्ये पवार साहेबांबद्दल अनादर नाही, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्लिप ऑफ टंग म्हणतो अशा. आणि तो कार्यक्रमही वेगळा होता, घरगुती कार्यक्रम होता. भारतीय जनता पार्टीच्या 2 विजयी झालेल्यांचा सत्कार होता. दसऱ्या दिवशी फार गर्दी बिदी नव्हती. एका आमच्या कार्यालयात आम्ही बसलो होतो आणि त्यामुळे ज्या वेळेला मी पवार साहेबांची स्तुती केली त्या पण क्लिप ठेवा ना, की ज्यात मी असं म्हटलं की प्रमोद महाजन आम्हाला नेहमी असं सांगायचं आहे, किंवा पवारसाहेब मुख्यमंत्री होते त्यांनी 40 गोष्टी लिहून काढल्या, त्या 38 गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या. किंवा शरद पवार मी नेहमी म्हणतो किंवा आमची राजकीय दुश्मनी आहे पण मला माझ्या मनात त्यांच्याबद्दल रिस्पेक्ट आहे. साखर कारखानदारी कळणारा फार मोठा नेता हे मी म्हणतो. ते ढिगभर आहे ना. चुकून एखाद्या माणसाने म्हटलं तर त्याचा इतका बाऊ करणं आणि तोही संजय राऊतांनी काय संबंध. उद्धवजींवर बोललो तर बोला ना. याचा अर्थ वारंवार तुम्ही हे एस्टॅब्लिश करताय आय एम अ मॅन ऑफ पवार साहेब, नॉट उद्धवजी. राज्याच्या दृष्टीने आता महत्त्वाची बातमी आहे. दिवाळीच्या तोंडावर अनलॉक संदर्भातली एक गोड बातमी, कारण राज्यामध्ये कोरोनाची लाट ओसरल्यामुळे आणखी काही निर्बंध शिथिल करण्याचा राज्य सरकारनं निर्णय घेतलाय. राज्यातील उपहारगृह, दुकानांच्या वेळा वाढवण्यासंदर्भात काल टास्क फोर्सच्या बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. तसंच अम्युजमेंट पार्कमधील मोकळ्या जागेमध्ये कोरड्या राईड्ससाठी परवानगी देण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. तसंच अम्युजमेंट पार्क देखील 22 ऑक्टोबर पासून सुरू होण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबईतील हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत खुली ठेवता येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली. आता 2021ची दिवाळी खऱ्या अर्थाने म्हणजे तिथल्या असलेल्या दुकानदार, तिथे असलेले हॉटेल मालक, तिथे असलेले ग्राहक, तिथे असलेले आतले कर्मचारी, ह्या सगळ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. खऱ्या अर्थाने दिवाळी वाटेल आणि बरेच दिवस हे सगळं अर्थकारण सगळ्यांचंच थांबलं होतं. म्हणजे हॉटेलमध्ये पाणी देणारा बॉय ते त्यापासून ते अगदी तिथे किराणा माल देणाऱ्यापासून अशी ती सगळी चेन थांबलेली होती. आता ती मात्र हळूहळू उघडते आणि पूर्णतः उघडते. त्यामुळे मुख्यमंत्री आणि टास्क फोर्सचे खरंच मनापासून सगळेच आभार मानतील. 12 वाजेपर्यंत दुकानांना उघडं ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर लास्ट ऑर्डर रेस्टॉरंट आणि हॉटेल्सची 1 वाजेपर्यंत मॅक्झिमम घेता येऊ शकेल अशा स्वरूपाने सुद्धा निर्णय झालेला आहे. मुंबई इतर शहरांमध्ये त्या ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाने जी काही वाढीव म्हणजे ही बेसलाईन मुंबईची धरून जी काही वाढ दुकानांच्या उघडं ठेवण्यामध्ये आणि रेस्टॉरंट आणि हॉटेल्सच्या उघडं ठेवण्यामध्ये देण्याचा आहे, त्याबाबतचा योग्य तो निर्णय स्थानिक प्रशासनाला विश्वासात घेऊन त्यांनी करावा अशा बाबतीतला सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता यावर भाजपचे आमदार राम कदम यांनी म्हटलंय की आमच्याच पाठपुराव्याला यश आलं. हे रात्री 10 वाजता बंद करायला महाराष्ट्राचं सरकार याच्यासाठी सांगत होतं, कारण वेस्टर्न भागामध्ये एका तासाचे 25,000 रुपये घेतले जात होते आणि मुंबईच्या ईस्टर्न भागामध्ये 1 तास आणखी जास्त चालवायचं असेल तर लोकांना 15,000 रुपये द्यावे लागत होते. आम्ही आवाज उचलला, ही वसुली चालणार नाही महाराष्ट्रात. सरकारला झुकतं घ्यावं लागलं आणि सरकारनं आज जाहीर केलंय की या सगळ्याच गोष्टींच्या वेळा वाढवणार. हे 3 पक्षाचं सरकार फक्त कुठून कसे पैसे मिळतील, कशी वसुली करता येईल याच्याकडे लक्ष देण्याच्या ऐवजी महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं बंद पडली आहेत, ती कधी सुरू होणार याच्याकडे हे 3 पक्ष कधी वेळ देणार आहेत. आता बातमी आहे कॉलेजेस संदर्भातली. 20 ऑक्टोबर पासून म्हणजे उद्यापासून मुंबई विद्यापीठाशी संबंधित असणारी मुंबईतली महाविद्यालयं सुरू करण्याचा निर्णय घेतला गेलाय. त्यासाठी मुंबई विद्यापीठानं नियमावली जाहीर केली आहे. महाविद्यालयांनाही तयारीसाठी वेळ दिला असल्याचं सांगण्यात आलंय. उद्यापासून मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली कॉलेजेस सुरू होत आहेत.
तयारी करण्यासाठी महाविद्यालयांना वेळ देण्यात आलेली आहे. उद्यापासून विद्यार्थी कॉलेजेसमध्ये येणार म्हटल्यावर तिथे साफसफाई, सॅनिटायझेशन ही सगळी प्रक्रिया करावी लागणार आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालयं 20 ऑक्टोबर म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहेत. ऑक्टोबरपासून मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेले महाविद्यालय सुरू करण्याबाबत विद्यापीठाकडून SOP जाहीर करण्यात आलेले आहेत आणि याबाबतीत बोलण्यासाठी कीर्ती कॉलेजच्या प्रिन्सिपल डॉक्टर सीमा सापळे आपल्यासोबत आहेत. मॅम, काय सांगाल? एकंदरीत खूप कमी अवधी मिळालेला आहे, कारण का शनिवारी विद्यापीठात बैठक झाली, त्यानंतर रविवार आला, आज सोमवार आहे, उद्या परत सुट्टी आहे आणि बुधवारपासून महाविद्यालय सुरू करायची आहेत. कशा प्रकारची तयारी आहे? खरोखरच खूप कमी अवधी मिळालेला आहे, कारण शनिवारी दुपारी 3 वाजता प्राचार्यांबरोबर कुलगुरूंनी सभा घेतली आणि जवळजवळ 4 वाजता संपल्यानंतर आमच्याकडे खूप कमी वेळ होता, तरी ताबडतोब आम्ही महाविद्यालयातील उपप्राचार्य आणि सगळ्यांनी मिळून असा डिसिजन घेतला की कोणत्याही परिस्थितीत आपल्याला 20 तारखेला कॉलेज चालू करायचंच आहे. त्यासाठी आम्ही लगेच गुगल फॉर्म्स तयार करून विद्यार्थ्यांसाठी तसेच शिक्षकांसाठी गुगल फॉर्म तयार केले आणि त्याच्यामधनं आम्ही किती लोकांचं वॅक्सिनेशन झालं आहे आणि जर झालं नसेल तर ते कधी होणार आहे याच्याबद्दल सर्व्हे केला. त्याच्यामध्ये आम्ही उद्यापर्यंत त्यांना मुदत दिलेली आहे हे रिस्पॉन्सेस देण्यासाठी. तर जवळजवळ 80% प्राध्यापकांनी आणि 60% मुलांनी अजूनपर्यंत रिस्पॉन्स दिलेला आहे आणि रिस्पॉन्सेस येतच आहेत. तर आम्ही आता 20 तारखेला कॉलेज चालू करण्यासाठी प्राध्यापकांना नोटीस ऑलरेडी डिस्प्ले केलेली आहे. त्याच्यामुळे सगळे प्राध्यापक 20 तारखेला रुजू होतील अशी अपेक्षा आहे. ही रुजू होण्याबाबत किंवा विद्यार्थ्यांच्या काळजीबाबत ही सगळी माहिती झाली. मात्र कशा प्रकारे कॉलेजमध्ये प्रिकॉशन घेण्यात येणार आहेत? सॅनिटायझेशन असेल किंवा विद्यार्थ्यांना एका बाकावरती किती विद्यार्थ्यांना बसवणार आहात? कशा प्रकारचं डिस्टन्स मेंटेन ठेवणार आहात? पहिलं प्रथम म्हणजे आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन असं हायब्रिड मॉडेल ठेवलेलं आहे. तर एकतर SY सगळ्या SYची परीक्षा झालेली आहे, त्याच्यामुळे SYच्या मुलांना आम्ही कॉलेजमध्ये सध्या बोलवणार नाही आहोत. तसंच TYच्या मुलांचं पण प्रॅक्टिकल्स वगैरे सगळी झालेली आहेत, परीक्षा पण झाली आहे प्रॅक्टिकल्सची आणि थिअरीचे जवळजवळ सगळे क्लासेस म्हणजे सिलेबस इज कम्प्लिटेड. त्याच्यामुळे TYची मुलंसुद्धा कॉलेजमध्ये येतील असं वाटत नाही आणि पोस्ट ग्रॅज्युएशनची जी मुलं आहेत त्यांना आम्ही पूर्ण कपॅसिटीने कॉलेजमध्ये बोलवणार आणि त्यांचं आमच्याकडे जे काही पोस्ट ग्रॅज्युएशनला कोर्सेस आहेत त्याच्यासाठी सर्व विद्यार्थी कॉलेजमध्ये येतील आणि त्यांचं रेग्युलर चालू होईल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. कुठल्याही पद्धतीने त्यांनी हात झटकू नये, त्यांच्या जबाबदारी झटकू नये. सर्व मुलांचं मोफत वॅक्सिनेशन, त्याचबरोबर प्रत्येक कॉलेजमध्ये एखादं सेंटर किंवा कॉलेजच्या बाहेर एखादं वॅक्सिनेशनचं सेंटर राबवावं, जेणेकरून कॉलेजमधील शिक्षक, इतर कर्मचारी आणि विविध मुलं आणि त्यांच्या सगळ्यांचं वॅक्सिनेशन पूर्ण होईल. दुसरीकडे 11वीच्या प्रवेशासंबंधी महत्त्वाची बातमी म्हणजे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्यापही प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणखी एक संधी चालून आली आहे. कारण प्रवेश प्रक्रियेची मुदत 21 ऑक्टोबरपर्यंत वाढवली गेली आहे आणि यासाठी प्रथम येणाऱ्याला प्राधान्य या तत्वावरती प्रवेश दिला जाणार आहे. पुढची बातमी आहे ठाण्यामध्ये. काल महाविकास आघाडी पक्षातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेचाच आपापसात भिडल्याचं दिसलं. महापौर दालनामध्येच ही खडाजंगी पाहायला मिळाली. बॅनरबाजी आणि लसीकरणाच्या कॅम्पवरून ही शाब्दिक चकमक झाल्याची माहिती मिळते. राष्ट्रवादीचे आनंद परांजपे आणि ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्यामध्ये ही शाब्दिक चकमक उडाली. कळव्यामध्ये आमच्या वॉर्डामध्ये आमची घरात आणता तुम्ही माननीय गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांनी स्वतः हा 20 लाखाचा चेक 10 लाख एका प्रोग्रॅमला हा मी त्यांना द्यायला गेलो होतो की 10 लाख रुपये 147 कोपरी पाचपाखाडी मतदारसंघासाठी 10 लाख रुपये ठाणे विधानसभेमध्ये शिवाजी मैदान येथील जो काय खर्च लागेल तो आम्ही करायला तयार आहोत. पण महापौरांचं कसं आहे,
खोटं बोला पण रेटून बोला. डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे सातत्याने 2 दिवस ती संपूर्ण देखरेख करत होती, संपूर्ण यंत्रणा राबवत होती, संपूर्ण इन्फ्रा त्या ठिकाणी उभं केलं होतं आणि त्या ठिकाणी खूप चांगलं लसीकरण झालं. 3470 लसीकरण म्हणजे शहराच्या भागामध्ये सुद्धा एवढ्या जण लसी घ्यायच्या बाकी होते, वंचित होते. याचं कौतुक करायला पाहिजे का ह्याचं राजकारण करायला पाहिजे. मी खासदार आनंद परांजपे की त्यांनी त्या दिवशीचं आपण मोठे आहोत, आपण थोडेसे वरचे पदाधिकारी आहोत, एखाद्याकडनं जर असं काही एखाद्याने शिबिर लावलं किंवा काय झालं तर आपण त्याचं कौतुक करायला पाहिजे का त्याचं श्रेय घ्यायला आपण जायला पाहिजे, फुकटचं श्रेय घ्यायला पाहिजे. अमरावतीमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आमदार रवी राणा आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली. डीपीडीसीच्या बैठकीमध्ये दिवाळीपूर्वी सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यात मदत देण्याचा ठराव करण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी केली आणि या ठरावाच्या मुद्द्यावरूनच आमदार आणि पालकमंत्र्यांमध्ये खडाजंगी झाली आणि आमदार रवी राणांनी बैठकीवर बहिष्कार घातला. जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे ते पोकळ आश्वासनासाठी बैठक घेतलेली आहे. पूर्ण 90% विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये कटोती दिलेली आहे. रस्त्यावर पैसे नाही आहे, कुठल्याही विकास कामावर पैसे नाही आहे, फक्त देखावा म्हणून ही बैठक आयोजन केलेली आहे. या ठिकाणी शेतकऱ्याचा पहिला मुद्दा जवळपास अर्धा-पाऊण तास पूर्ण डीपीडीसी मीटिंग बंद करावं लागली. तिथे माझी मागणी होती पूर्ण डीपीडीसी मीटिंग बंद केली की या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दिवाळीच्या आधी 28 तारखेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी त्या खात्यामध्ये शेतकऱ्यांचे पैसे जमा केले पाहिजे अशी मागणीचा ठराव पूर्ण एकमताने जिल्ह्याच्या सगळ्या नेत्यांनी ठराव घेण्याचं मला आश्वासन दिलं, पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि कलेक्टरने सुद्धा सांगितलं की आम्ही या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 28 तारखेपर्यंत या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विनंतीचा ठराव या ठिकाणी घेत आहे. तो ठराव या ठिकाणी त्यांनी घेतला आणि त्या ठराव घेतल्यानंतर मी बाहेर आलो. या बातमीचा एक छोटासा ब्रेक घेणार आहोत. इतरही महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात ब्रेक नंतर. पाहत राहा सकाळच्या बातम्या. ब्रेकनंतर स्वागत सकाळच्या बातम्यांमध्ये. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला भारतातील पहिलं रेल्वे कोचमधील रेस्टॉरंट सुरू करण्यात आलंय. एकाच वेळी 40 लोक इथे बसून खाऊ शकतात. जुन्या रेल्वे कोचचा कायापालट रेल्वेनं कसा केला याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांनी. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये आता एक वेगळ्याच रेस्टॉरंटचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे. व्हील्स ऑन रेस्टॉरंट्स अशा पद्धतीची हे कन्सेप्ट मुंबईतील या रेल्वे स्टेशनवरती पाहायला मिळते. प्लॅटफॉर्म नंबर 18 वरती रेल्वेनं पहिल्यांदा 40 लोक एकाच वेळेला बसू शकतील अशा सुंदर डब्याची रचना केलेली आहे, ज्यामध्ये रंगसंगती जर आपण बघाल तर ह्या समोर रेल्वेच्या जुन्या डब्यांमधल्या या खिडक्या आहेत, त्यांना छान रंगरंगोटी करण्यात आली. अगदी लक्झरियस अशी सिटिंग अरेंजमेंट इथे करण्यात आली आहे. छान टेबल आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचं खाणं तुम्हाला इथे मिळू शकतं. चायनीज असेल, इंडियन असेल, साऊथ इंडियन असेल, अशा सगळ्या पदार्थांसोबतच एकूणच मुंबईचा इतिहास, बेस्टचा इतिहास, मुंबईतील या सुंदर अशा रेल्वेचा इतिहास तुम्हाला इथे अनुभवता येणार आहे. वरती वुडन पूर्ण रूफ केलेला आहे. खरं तर रिसायकल केलेले हे सगळे रेस्टॉरंट्सचे स्वरूप आहे. रेल्वेचे जे डबे निकामी झालेले होते, स्क्रॅपमध्ये टाकण्यात आलेले होते किंवा त्याचा वापर केला जात नव्हता, अशा सगळ्या डब्यांना आता रेस्टॉरंटचं स्वरूप मिळालेलं आहे आणि नागरिकसुद्धा हळूहळू याचा आनंद घेणार आहेत. आज रेल्वेकडनं याचं उद्घाटन करण्यात येणार आहे आणि खऱ्या अर्थानं मुंबईमध्ये येणाऱ्या अनेकांना या रेस्टॉरंटचा नव्यानं आनंद घेता येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह मी सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि यासोबतच सकाळच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र एखादी दृश्य, एखादं वक्तव्य आणि एखादी बातमी पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक, ट्विटरवरती आम्हाला फॉलो करत राहा. बातम्यांच्या सगळ्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज 18 लोकमत.